नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 24 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, ही भारतीय उपग्रहामार्फत मिळालेली प्रतिमा, या प्रतिमेचं थोडक्यात विश्लेषण. मित्रांनो, उत्तरेकडे WD सक्रिय आहे, तर दक्षिणेकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार परिस्थिती सक्रिय आहे. या दोन्ही परिस्थितीचा परिणाम काल राज्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये दिसून आला. यामध्ये प्रामुख्याने लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आपल्याला दिसून आली. आज 24, उद्या 25 आणि 26 पुढील 3 दिवस सुद्धा मित्रांनो राज्यावरील परिस्थिती टळलेली नाही. ही वेगवेगळ्या मॉडेलच्या आधारे आपण समजून घेऊ. मित्रांनो, हे भारतीय हवामान विभागाकडनं मिळालेल्या या 5 दिवसाच्या प्रतिमा आहेत. या ठिकाणी तुम्हाला पिवळा कलर स्पष्ट दिसत आहे, की भारतीय हवामान विभागाने आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे. यामध्ये पूर्व विदर्भ, दक्षिण अ, विदर्भाचा भाग, मराठवाड्याचा काही भाग, त्याचबरोबर पश्चिम विदर्भातील जिल्हे यामध्ये प्रामुख्याने आहेत. मित्रांनो, मराठवाड्यातील अगदी बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, दक्षिण-पूर्व भागामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला होताना दिसतील. अ, एकंदरीत जर पाहिलं तर संपूर्ण मराठवाडा हा मित्रांनो पावसाच्या रडारवर आहे. ते कुठेही टळलेलं नाही. या ठिकाणी जर आपण या मॉडेलच्या आधारे जर समजून घेतलं, तर ही मॉडेलसुद्धा संपूर्ण राज्यात मित्रांनो 25 तारखेला ढगाळ परिस्थिती दाखवत आहे. याचा अर्थ पावसाच्या हालचाली हे संपलेल्या नाहीत. हे वेगवेगळे मॉडेल जरी प्रत्यक्ष राज्यावर पाऊस दाखवत नसल्या, तरीसुद्धा पूर्वेकडून या सिस्टीमचा परिणाम हा राज्यावर होणार आहे. हे वेगवेगळे मॉडेलच्या आधारे आपण हे स्पष्ट करत आहोत. त्यामुळे मित्रांनो, हवामान अंदाजाकडे दुर्लक्ष करू नका. सातत्याने हवामान अंदाज पाहत चला. मित्रांनो, अ, राज्यात पुढील काळात टेम्परेचर कसे असेल हे सुद्धा हे मॉडेल दाखवत आहे. राज्यात मित्रांनो साधारणतः 27-28 नंतर टेम्परेचरमध्ये वाढ ही होणार आहे आणि ही वाढ मित्रांनो निश्चितच आपल्याला तापदायक ठरणार आहे. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे स्थानिक स्वरूपाची ढगाळ परिस्थिती निर्माण होऊन राज्यात पावसाच्या हालचाली होतील, यात कुठेही दुमत नाही. मित्रांनो, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्येच तापमानाचा पारा पारा हा 40 पार करण्याची शक्यता आहे. हा अंदाज लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या शेती पिकाचे नियोजन करा. एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. काल राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिसून आल्या. मोठ्या प्रमाणावर यामध्ये लातूर जिल्हा असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल या भागात हानिकारक शेती पिकांची हानी आपल्याला दिसून आली. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. धन्यवाद.